छान अशी मी सोयाबीनची भाजी बनवली आणि ती पण चिकन सारखी. चला बघूया कशी बनवली आहे. जसे की मी आता हे तापायला ठेवले आणि नवीन क्रेविंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि हर्षला क्रेविंग झाले नॉनव्हेज खायची. मी बनवते सोयाबीनची भाजी, म्हणजे त्याचं नॉनव्हेज खाण्याची क्रेविंग कम्प्लीट होईल. चला बघूया आपण कशी बनते सोयाबीनची भाजी. तर मी याच्यामध्ये इथे थोडीफार तयारी करून ठेवली आहे. सो तुम्हाला मी दाखवते काय काय करून ठेवलंय. इथे सोयाबीन मी पहिले शिजवून घेतलेत, म्हणजे ते बॉईल करून घेतले. म्हणजे चिकन कसं सॉफ्ट असतं, पटकन तोडून खाऊ शकतो, पण ते सोयाबीन आपण अख्खच्या कसं खाऊ नाही शकत, ते मंचुरियन सारखं होईल. सो म्हणून मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत. मडकं जरा गरम झालंय आणि याच्यामध्ये पहिला आपण बनवलेलं असतं ते त्याला तेल सुटतं. सो मी ते पहिलं क्लीन करून घेते. हे झाले क्लीन आणि आता आपण टाकूया तेल. टाकून झाले ह्याच्यामध्ये तेल आणि दुसऱ्याच बाजूला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ही बेसिक गोष्टी ज्या कट करायच्या त्या मी कट करून ठेवल्या, जेणेकरून फक्त फोडणी देते. पण ते तेल गरम होते तोपर्यंत मी बाकी काय काय तयारी करून ठेवले. पहिलं सांगितलं मी सोयाबीन चंक्स हे तुकडे करून ठेवलेत. त्यानंतर हे काळं वाटप आहे, मीन्स कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि काळी मिरी आणि लवंग हे थोडंसं भाजून भाजून आपण त्याचं वाटप तयार करतो ते आहे हे. त्यानंतर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, लाल मसाला, घरचा लाल मसाला आणि ते पडेल चिकन मसाला. आणि अजून एक मेन गोष्ट राहिली आहे, मीठ. मीठ कसं काय कोण विसरू शकेल. सो मीठ एक राहिलंय. सो आता इथे तेल गरम झालं तोपर्यंत आपण टाकूया याच्यामध्ये कांदा. कांदा थोडाफार शिजेपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे तो चांगला शिजेल. कांदा शिजवण्यासाठी कांदा शिजतोय तोपर्यंत त्याच्यात मीठ टाकते मी. म्हणजे कांदा शिजत असतानाच मीठ टाकते, जेवढं पाहिजे तेवढं अंदाजाप्रमाणे आपलं. इथे कांदा शिजलाय. तर कांदा शिजला तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. कांदा आणि टोमॅटो मध्येच आपण आता अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. यावर थोडंसं आपण झाकण ठेवू थोडं शिजायला. यामध्ये आपला टोमॅटो पण शिजलाय. आता यामध्ये आपण आपलं वाटप हळद, घरचा लाल तिखट मसाला. आम्हाला तिखट जास्त आवडतं म्हणून मी तिखट बनवते. शिजवून घ्यायचं. त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आपण. एक प्रकारचे चिकन सुक्का कसं बनवतो आपण त्याच टाईप मध्ये मी सोयाबीन बनवते. झाकून ठेवूया थोडा वेळ. सोयाबीनचा मसाला जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण गरम पाणी करायला ठेवूया, कारण का गरम पाणी पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय. कारण चिकन मध्ये थोडंसं पाणी सुटतं, तर ह्याच्यामध्ये एवढं पाणी सुटणार नाहीये. तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं. तर मी पाणी गरम करून टाकणार आहे, तर मी पाणी पहिलं गरम करायला ठेवते. हा मसाला आपला शिजलाय आणि ऍक्च्युली त्याचा स्मेल पण छान चिकन सारखाच येतोय. हे जे चंक्स आहेत त्यात आपण त्याच्यामध्ये टाकायचे. आता छानपैकी सुगंध सुटला. ऍक्च्युली खरं चिकन सारखंच सुटलंय. हर्षला फसवू शकतो आपण चिकन बोलून. पूर्ण आपण चंक्स मिक्स करून घेतलेत मसाल्यामध्ये. आता थोडंसं त्याच्यामध्ये मला ग्रेव्ही हवी आहे, सो मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी मी आता टाकते त्यामध्ये.
थोडं थोडं करूनच टाकायचं, एकसाथ नाही टाकायचंय, मग ग्रेव्हीचा अंदाज आपल्याला येत नाही. झाले तयार. आपण त्याच्यावरती टाकूया, गार्निशिंग करूया कोथिंबीरनी छान अशी. तर 5 मिनिटं फक्त आपण झाकून ठेवूया, त्यानंतर मग विचारूया कसं झालंय. फर्स्टला पण ते सगळं मी आवडून घेते. दहा ते 15 मिनिटं मी झाकून ठेवलं, तर मी आता मस्त शिजलंय. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे असं काही शिजलंय आणि त्याला चांगला मसाला पण लागलाय. आता सर्व झालंय. हे छान असं उकळेल थोडंसं. गॅस तर बंद केला, पण तो मातीचं भांडं थोडंफार गरम असतं, त्याच्यामुळे थोडंसं ते उकळत असतं. तर हे झालं की आपण मस्त जेवायला घेऊया आणि विचारूया कसं झालंय. आय विश तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. अशाच घरगुती रेसिपी बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऍक्च्युली मला खूप दिवसापासून रिक्वेस्ट होते की पूजा ताई, तू ज्या रेसिपीज बनवतेस त्या आम्हाला दाखव करून, म्हणून मी आज स्पेशली ह्या चॅनलवरती आपली ही रेसिपी केली आहे. तुम्हाला आवडलीच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटते तुम्हाला. बाय बाय, भेटूया नवीन रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपी कोणती बनव कमेंट बॉक्समध्ये सांगा. जमलं तर नक्की बनव.